सोनपेठमध्ये विहिरीत बुडून पोहण्यासाठी आलेल्या 16 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू. स्थानिक तरुणांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर काढला मृतदेह. गरीब कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर. सोनपेठ शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. इथं पोहण्यासाठी आलेल्या बालक रमण गौतम कांबळे वय 16 वर्ष राहणार गौतम नगर सोनपेठ याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रमणचे आई वडील अत्यंत गरीब आहेत. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या घटनेमुळे संपूर्ण सोनपेठ परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होते. कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मिळालेल्या माहितीनुसार रमण कांबळे हा सोनपेठ येथील मारुती मंदिर परिसरात पोहण्यासाठी आला होता. तिथे गेला असता अचानक त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. स्थानिक तरुण शांताराम मिसाळ, बंटी रंजवे, बबलू कुलशन, सोनू गवारे, रुद्र यादव, आवेश खार आणि समीर शेख यांनी तात्काळ विहिरीत उतरून शोधकार्य सुरू केलं. प्रशासनाची वाट न पाहता या तरुणांनी जीवाची बाजी लावली आणि तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रमणचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आलंय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी गिरी व तिडके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नगर परिषदेचे कर्मचारी नाता चव्हाण, मोहसिन शेख, दत्ता जाधव आणि सोनपेठ तलाठी निर्डे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. कांबळे कुटुंब अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जगत असून आई वडील मोलमजुरी करतायत. घरातील तरुण मुलगा गेल्यानं या कुटुंबाचा आधार संपूर्णपणे हिरावला गेला. त्यामुळे महाराष्ट्र शासनानं आणि स्थानिक प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेऊन पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मंजूर करावी, तसेच त्यांच्या तातडीनं पुनर्वसन करावं अशी आग्रही मागणी सोनपेठमधील नागरिकांच्यातून व्यक्त होते.